इंद्रायणी मालिकेच्या आजच्या भागात असे बघायला मिळते की मोठा बाई आणि अधोक्षाला चोरांनी पकडलेलं असतं. तर इंद्रायणी मागून येऊन त्या चोराला धक्का देते. तर तिचे बाकी मित्रमैत्रिणी वगैरे पकडून त्या चोरांना खूप मारतात. मग तिकडून ते चोर पळून जातात. मग तिथून ते लोक घरी यायला निघतात. मग ते सर्व मंडळी घरी येते. मग ते सगळे घराच्या बाहेर उभे असतात. तर व्यंकट महाराज इंद्रायणीच्या मित्रमैत्रिणींना म्हणतात की जावा, आता खूप रात्र झाली, जावा, घरचे वाट बघत असतील. तर ते सगळे घरी जातात. मग व्यंकट महाराज गोपालला म्हणतात की जा तू अधोक्ष आणि इंद्रायणीला घेऊन घरात जा, मी आलोच. मग गोपाल त्यांना घेऊन घरात जातो आणि व्यंकट महाराज मंदिरात जातात आणि ते विठुरायांसमोर त्यांच्या मनातल्या गोष्टी बोलत असतात की इंद्रायणीमुळे आज मोठ्या बाईंचा आणि अधोक्षाचा जीव वाचला वगैरे वगैरे. त्या त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी विठुरायांसमोर सांगत असतात. त्याच्यानंतर ते तिकडून पाया पडून बाहेर निघत असतात. तर ते बघतात की त्यांच्या मागे इंद्रायणी उभी असते. मग व्यंकट महाराज इंद्रायणीकडे येतात. तर इंद्रायणी पटकन रडत मग व्यंकट महाराजांना म्हणते की मला माफ करा, माझ्याकडून चुकी झाली की मी तुमचा हात सोडून मोठ्या बाईंचा हात धरला. तर व्यंकट महाराज इंद्रायणीला म्हणतात की जाऊ दे बाळा, तू पण माणूस आहे, झालं ते झालं, आता विसरून जा. मग व्यंकट महाराज इंद्रायणीला म्हणतात की तुला तुझ्या चुकीचा पश्चाताप होतोय ना, बस झालं, मी माफ केलं तुला वगैरे वगैरे. ते तिकडून बोलून मग ते घराकडे यायला निघतात. तिथून पुढे दुसऱ्या दिवशी असे बघायला मिळते की इंद्रायणी वाड्यामध्ये फिरत फिरत अधोक्षाची वाट बघत असते. मग मागून शकुंतला येते. शकुंतला इंद्रायणीला म्हणते काय आज शाळेत जायचा विचार नाहीये वाटतं. तर इंद्रायणी पटकन म्हणते नाही काकी, मी तर अधोक्षाची वाट बघते. मग शकुंतला इंद्रायणीला म्हणते अधोक्ष तर कधीच गेला. मग इंद्रायणी म्हणते मला सोडून गेला, मला सांगितलं नाही. मग शकुंतला म्हणते जाऊ दे. मग इंद्रायणी म्हणते ठीक आहे, विसरला असेल काकू, मी जाते. मग इंद्रायणी शाळेत जायला निघते. मग तिला रस्त्यामध्ये पप्पासोबत बोलत असते की तिथून गोपाल येतो. मग पुढे गोपाल आणि इंद्रायणीच्या वादावादी सुरू होतात. मग पटकन पप्पा म्हणतो की अदू. इंद्रायणी आणि गोपाल इकडे तिकडे बघत असतात. मग पप्पा म्हणतो की तुम्ही भांडत होता ना, म्हणून नाही मुद्दामून अधोक्षाचं नाव घेतलं. मग इंद्रायणीला बाकी आज अधोक्ष दिसत नाही तुझ्यासोबत, रोज तुझ्यासोबतच येतो ना. मग इंद्रायणी म्हणते नाही, तो पुढे गेलाय. मग गोपाल म्हणतो तो पुढे गेलाय ना, मग चला लवकर, नाही तर आपण मार खाऊ, चला लवकर. मग ते तिकडून शाळेत जायला निघतात. मग दुसरीकडे घरी असं बघायला मिळते की मोठा बाई त्यांच्या खोलीत बसलेले असतात. तिकडे सुशीला येते मोठ्या बाईंना चाय घेऊन. सुशीला मुद्दामून मोठ्या बाईंना टोमणा मारत म्हणत असते की मोठ्या बाई, बाकी मी तुमच्या लाडक्या इंद्रायणीला आज गोडी बिस्किट आणि वरून गोड शिरा पण बनवून दिला, वरून तूप घालून. तर मोठ्या बाई चायचा कप फेकतात आणि तिला म्हणतात टोमणे मारते का, जखमेवर मीठ लावते का वगैरे वगैरे. तिला मोठ्या बाईंना म्हणते की बघा तुमच्या प्रेमाचा हा परिणाम दिला इंद्रायणीने. ती मोठ्या बाईंना अजून भडकवत असते. तर मोठ्या बाई म्हणतात तिने माझं प्रेम बघितलंय, राग नाही बघितला. तिला मोठ्या बाई तिला म्हणतात की तू बघ आता पुढे कसं काय होतंय ते, इंद्रायणीला मी गावात जगणं मुश्किल करेल वगैरे वगैरे. शकुंतला तिला म्हणते या कामात मी पण तुमची मदत करेल. त्या टीममध्ये होतात. मग तिकडून पुढे व्यंकट महाराज त्यांच्या खोलीत असतात शकुंतला सोबत. व्यंकट महाराजांना म्हणते की काय झालं, तुम्ही बॅगमधले कपडे कपाटात ठेवताय. तर व्यंकट महाराज म्हणतात नाही, मी नाही जाणार आहे, जाणं टाळलं. शकुंतला खुश होते. तर व्यंकट महाराज म्हणतात तुझ्या या चेहऱ्याच्या आनंदासाठीच मी जाणं टाळलं वगैरे वगैरे. मग तिकडे आत्तोबा येतात. आत्तोबा त्यांची माफी मागतात की मी तुमचं सोडून मोठ्या बाईंची साथ दिली वगैरे वगैरे. मग तिकडून पुढे शाळा सुटते. इंद्रायणी खूप टेन्शनमध्ये असते. मग तिकडून गोपाल येतो. इंद्रायणी पटकन गोपालला सांगते की अधोक्ष आज पूर्ण दिवस वर्गात नव्हता, मला खूप भीती वाटते अधोक्षवर वगैरे. मग ते लोक 2 टीम बनवतात आणि वेगवेगळ्या अधोक्षाला शोधायला जातात. आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.